चला तर आपण मस्त वेगवेगळी अशी भाजी बघूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे कॉर्न असं सोलून घ्यायचा, टोमॅटो आणि कांदा बारीक कट करून घ्यायचा। गॅस चालू करायचा, लगेच कढई ठेवायची, तेल टाकायचं, जिरं मोहरी तडतडून घ्यायची, कढीपत्ता असेल तर कढीपत्ता पण टाकून घ्यायचा, कांदा लाल करून घ्यायचा। कांदा लाल झाल्यानंतर टोमॅटो टाकायचा आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं, म्हणजे टोमॅटो लवकर क्रश होऊन लवकर शिजेल। आणि टोमॅटो शिजल्यानंतर त्यामध्ये तिखट, हळद आणि जो मसाला गरम मसाला घरात अवेलेबल असेल तो तुम्ही तिथे टाकू शकता। आणि त्यामध्ये चिमूटभर थोडं बेसन घ्यायचं, कढईमध्येच भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। त्या फोडणीमध्येच हिरवा कोथिंबीर थोडा टाकून घ्यायचा, म्हणजे कोथिंबीरचा वास फोडणीला मस्त असं लागेल। आणि मसाले शिजण्यासाठी त्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि असे मसाले शिजून घ्यायचे। मसाले शिजल्यानंतर आपण सोलून घेतलेला कॉर्न त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आणि कॉर्न शिजेल इतपत त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। लक्षात ठेवायचं आपण अगोदरही मीठ टाकलेलं आहे। 5 मिनिटं शिजून द्यायचं आणि शिजल्यानंतर मस्त वरून असा हिरवागार कोथिंबीर घालायचा, गॅस बंद करायचा आणि चपाती भाकरीसोबत मस्त फस्त करायचं।